हरिनामाच्या जयघोषामध्ये संत तुकाराम महाराजांच्या वारीतील वारकऱ्यांनी आज अवघड असा रोटी घाट पार केलाय। या रोटी घाट वारकऱ्यांना नेमका कसा वाटतो, वारीच्या या अवघड टप्प्यावर वारकरी काय अनुभव घेताय, अवघड अशा रोटी घाटातून वारकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकणार आहात NDTV मराठीवर। संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गातील रोटी घाटातून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पंढरीच्या दिशेने आपली पावलं टाकत निघालेले वारकरी आता रोटी घाटात आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय यांच्या पालखीनं नुकताच रोटी घाट जो आहे तो आता पार केलेला आहे आणि हे सर्व वारकरी जे आहेत ते आता हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाची भक्ती करत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी निघालेले आहेत। आणि या महिला माझ्या बरोबर आहेत। आजी, किती वय आहे तुमचं? आता वय नाही सांगता याच्या कुठून आलेला आहात? बरं, कितवी वारी आहे यंदाची? आमची 5वी बाई। कसं वाटतं वारीत? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं। काय एकंदरीत तुम्ही कुठून आहात आणि कितवी वारी आहे? ही बाई 7वी। बरं दोन डोंगरावरून आलो आहे मी। बरं, आता वय किती आहे तुमचं? 66। 66 मध्ये अवघड असणारा रोटी घाट तुम्ही पार केलाय, काय वाटतं? काय नाही, लय मजा। एखाद तुम्ही फुगडीच घालणार आहे। बरं, होऊन जाऊ दे एक फुगडी। तर इतरही वारकरी आपल्या बरोबर आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात? मी पुण्यावरून। बरं मी राजेंद्र अनंतराव खराडे, अध्यक्ष PMT कामगार संघ इंटक। ही माझी दुसरी वारी आहे। बरं. गेल्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांबरोबर केली आहे तुकाराम। तर मला राज्य सरकारला एक विनंती करायची आहे की काल जे घटना घडली सासवड जवळ, तर त्यामध्ये जर वारकऱ्यांचा प्रत्येक वारकऱ्याचा जर विमा उतरवला पुढच्या वर्षी, तर त्यामध्ये वारकऱ्याच्या कुटुंबाचं भलं होईल आणि सरकारला सुद्धा मदत जास्त द्यावी लागणार तुमची नाही। मागणी सरकारपर्यंत आम्ही पोहोचवू। कुठून आलेला आहात आणि किती वय? कितवी वारी आहे? ही 9वी। 9वी वारी। हा। काय वाटतं आज पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला? काय नाही वाटत, चांगलं आहे, मस्त। बरं, अवघड असणारा रोटी घाट जो आहे तो पार। नाही, मजा आहे समधी। बरं, हा। तुकोबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये ते आता आपल्या पांडुरंगाला भेटायसाठी निघालेला आहेत आणि याच वारी मार्गातील अवघड असणारा हा रोटी घाट या वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात भक्तिभावात अगदी सहजपणे लिलया पार केलाय। देवा राखुंडे, NDTV मराठी, रोटी घाट, बारामती।